10 पोटनिवडणूक प्रचार रणधुमाळी अंतिम टप्प्यात. ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी काढण्यात आली रॅली. खासदार अरविंद सावंत, आमदार हारून खान सहभागी. मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 मध्ये 2 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर टप्प्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ज्योती नितीन वाघमारे व शिफा जावेद शेख या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत व वर्सोवाचे आमदार हमीद खान यांनी प्रचार रॅली काढली. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे आकस्मिक निधनानंतर स्थगित करण्यात आलेल्या प्रभाग 10च्या 2 जागेसाठी दिनांक 20 जून रोजी नवमतदान होत आहे. या निवडणुकीत दिवंगत नितीन वाघमारे यांच्या पत्नी ज्योती नितीन वाघमारे व शिफा जावेद शेख ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत खासदार अरविंद सावंत, आमदार हमीद खान सहभागी झाले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सुभाष रोड, खंडेराव महाराज मंदिर, महात्मा फुले पुतळा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळा मार्गे ही रॅली काढण्यात आली. उपनेते दत्तानाना गायकवाड, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक, शहर प्रमुख माधव शेलार, गटनेत्या सुजाता नाईक, नगरसेवक अमोल नरवडे, बापू दराडे, संजय कटारे यांच्यासह आकाश वाघमारे, जावेद शेख यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनमाड शहराशी जुना संबंध आहे. मागच्या काळात निवडणुकीत येता आले नाही, मात्र आता पोटनिवडणुकीत प्रचारार्थ आले आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरचा चांगलाच समाचार घेतला. ऑपरेशन टायगर हास्यास्पद आहे. टायगर आधी शिल्लक आहेत का ते बघा. त्यांचे दात काढले आहे. लोकशाहीवर इतका मोठा हल्ला झाला, मात्र त्याकडे लक्ष देत नाही. हाती अपनी चाल चलेगा, भूकने दो अशा शब्दात शिंदे गटात केंद्र आणि राजू सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आज मनमाडमध्ये ज्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुका लागल्या त्या पोटनिवडणुकांना शिवसेनेच्या 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. मधल्या काळात निवडणुकांना आम्हाला येता आलं नव्हतं, पण मग काल परवाकडे इथून आम्हाला उमेदवारांच्याकडनं माननीय जयंतभाई दिंडेंच्याकडनं आग्रह आला, दत्तांच्याकडनं आला, बाई जमलं तर येऊन तर जा निदान. म्हणून मी आणि आमचे हारूनभाई शेख आमदार हारून खान ते नेहमी असं होत राहतं, हे दोघं जण इथं प्रचारासाठी आलो. आमचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती वाघमारे आहेत आणि शिफा जावेद आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही दोघं जण इथे आलेलो. मनमाडमध्ये येताना मला खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या. तुम्ही जसं म्हणाल तसं आहेतच. कारण मी इथं जवळजवळ 92 ते 2005 इतके वर्ष या नाशिक आणि उत्तर भारतात काम केलं. त्यामुळे ते ऋणानुबंध आहेत. त्या प्रेमापोटी ती माणसं बोलवत असतात. आणि आज आम्ही माझ्यासोबत दत्ता गायकवाड ते जिल्हा आमचे उपनेते आहेत, ते इथे उपस्थित आहेत, तेही या निमित्तानं आलेले आहेत. त्यामुळे मला हा सगळ्या जुने संबंध येतात. ऑपरेशन टायगर शिंदे गटाचे आमदार आहेत कृपाल तुमाने यांनी सांगितलं का हा जो ऑपरेशन टायगर आहे तो अंतिम टप्प्यात आहे. खासदारांची आमची बोलणी झालेली आहे आणि लवकरच ते पक्षांतर करणार आहे. मला हास्यास्पद नाही वाटत का तुम्हाला? कोण कृपाल तुमाने? त्याची स्वतःची त्याच्या पक्षात काय किंमत आहे? गल्लीतलं पोमेरियन काहीतरी घ्यावं येऊन केलं तर त्याला धाकता का तुम्ही? मुळात असं आहे, टायगर म्हणायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला. तो दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्यांच्या पायावर डोकं ठेवणारी लोक दिसतात. लाचार झाले दिल्ली पुढे ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात. तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचा आश्चर्य वाटतो. मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं, मी या सगळ्या मीडियातील सगळ्यांना हात जोडून विचारतो, देशापुढच्या सगळ्यात महत्वाच्या समस्या कोणत्या सांगा? का हो तुम्हाला वाटत नाही का लोकशाहीवर काल एवढा मोठा हल्ला झाला, 4000 ईव्हीएम मशीन जाळल्या, तुमच्या सगळ्या चॅनलनी किती वेळा दाखवले सांगा बरं?
हा, ही बातमी दिवसरात्र दाखवत आहे. आणि मग तुम्हाला गोदी मीडिया म्हटलं का राग येतो. कोणाची तरी गोदी झालं ना तुम्ही. मग ही जी काही परिस्थिती देशामध्ये आहे त्यावर तुमचं भाष्य नाही. तिकडे ते न्यायाधीश सगळे टूरवर मजा मारायला फिरतायत. लाखो इकडे केसेस पेंडिंग आहेत. आज देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या त्यामधील आर्टिकल 10चा इतका मोठा भंग होत असताना म्हणजे आता संबंध आमचं संविधान उद्ध्वस्त केलं जातंय त्यावर न्याय देत नाहीये. नुसता जस्टिस डिलेड नाहीये, तो डिस्ट्रॉइड आहे, आता उद्ध्वस्त केलाय बरं का. त्यावर तुम्ही बोलत नाही. तो इलेक्शन कमिशनर नावाचे गुलाम उभे आहेत, ते ईडी नावाचे गुलाम उभे आहेत. लाज वाटली पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्याच्या चारित्र्य हनन होतं ईडीच्या केस नंतर आणि जेव्हा कोर्ट त्यांना कुठलाही कारण न देता सांगता की ह्याच्यामध्ये कुठेच काही नाही या केसमध्ये आणि सोडून देतं, तेव्हा तुमचा आवाज कुठेच येत नाही हो. एकच गोष्ट आठवण करून सांगतो. कालच्या परवाच्या त्या बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ममता बॅनर्जींच्या पक्षासाठी मदत करायची एक कुठलीतरी एजन्सी होती. ती प्रशांत किशोर आहेत, त्यांची ती तशा पद्धती आहेत. त्यांना ईडीने धाड टाकली. स्वतः ममता बॅनर्जी घेऊन तिथे कागद त्यांचे काढून घेतले होते. त्यानंतर त्या माणसाला अटक केली आणि अटक करून त्याच्याकडनं माहिती घेत राहिले असतील. निवडणूक संपल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने सोडून दिलं. काय ही लोकशाही आहे का? त्या पत्रकाराला अटक केल्यानंतर किंवा त्या एजन्सीच्या माणसाकडून अटक केल्यानंतर जो अनालिसिस करतो निवडणुकीच्या त्याला अटक केल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने सोडून दिलं. इलेक्शन निवडणूक संपल्या सोडलं का हो? ही लोकशाही आहे का? त्याच्यावर तुमची आवाज यायला पाहिजे. खरं तुमचा चौथा स्तंभ तिथं ताकदवान दिसू द्या. तो ताकदवान दिसत नाहीये. हे काय घेऊन बसतात विषय तुम्हाला? मला आश्चर्य वाटतं. कुठला टायगर, कोण टायगर? ते टायगर आहे, ते बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतात का? लाचार लोकांचे घेऊन प्रश्न. लोकसभेत आला, खाली विधानसभेत मला ऍडजस्ट करा, अशी ही माणसं आहेत. त्या माणसांबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटत.